नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपल्याला भरायचा होता कांदा. त्यासाठी आपल्या गावापासून जवळच आपलं गाव आहे एक आजनेवाडी. तिथे आपण सकाळी सकाळी आलो. कांदा वगैरे लोड केला. कांदा राजमा यांचा होता. कांदा वगैरे लोड केला. त्यानंतर आपण निघालो लातूरच्या दिशेने, कारण आपल्याला जायचं होतं लातूरच्या मार्केटला. सकाळी सकाळी लवकरच बीट असल्यामुळे पुन्हा परत ट्रॅफिक होती, त्यामुळं आपण लवकरच निघालो. सकाळी एक 8-8:30 वाजता गाडी वगैरे भरली. त्यानंतर आपण पोचलो चापोलीच्या बाहेर पेट्रोल पंपावर डिझेल वगैरे टाकलं. बघू शकता गाडीमध्ये जवळपास 50 ते 55 कट्टे कांदा आहे. कांदा वगैरे सर्व भरला, समजा डिझेल वगैरे टाकलं. त्यानंतर आपण आलो लातूरमध्ये आल्यानंतर इथं आहे मार्केटला जागा कमी, त्यामुळे ट्रॅफिक लागली. जवळपास 1 किलोमीटर लाईन होती. काही वेळ थांबल्यानंतर प्रतीक्षा केल्यानंतर आपल्या पण गाडीचा नंबर आला. गाडी वगैरे खाली झाली, कांदा वगैरे खाली केला. त्यानंतर आपण निघालो वापस आपल्या गावाकडे. त्यानंतर पोहोचलो आपण अहमदपूरमध्ये आंबेडकर चौकमध्ये पाशी मिस्त्री आहे, तिथं आपल्याला जरा गाडीचं पाट्याचं काम करायचं होतं. आपल्यासोबत आला होता आपला भाऊ अभि. तो गाडीपाशी थांबला. थोडंसं आपल्याला काम होतं, गाडीचे पाट्याचे बुश वगैरे मारले, सर्व गाडीचं वगैरे काम वगैरे केलं. आपण पहिले एक 8 दिवसाखाली पुढच्या पाट्याचे बुश मारले होते, त्याचे नटं वगैरे टाईट करून दिले. टाईट केल्यानंतर आपण तिथून निघालो शिरूर ताजबनसाठी. शिरूर ताजबन येथे बघू शकता राम सारोळे साहेब यांच्या शेतामध्ये आलो. एक शेतीच्या क्षेत्रामध्ये खरंच खूप ज्ञान आहे, त्यांचं नॉलेज आहे, खूप प्रगतशील शेतकरी आहेत. तिथून आपल्याला भरायचं होतं अद्रक वगैरे लोडिंग केलं. एक 75 कट्टे आपण गाडीमध्ये अद्रक भरलं. गाडीला लोड जास्त झाला. लोड झाल्यामुळं गाडी तिथंच गुंतल्यामुळे त्यांचंच ट्रॅक्टर होतं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ओढून वगैरे काढली. त्यानंतर आपण तिथून निघाल्यानंतर आपण निघालो थेट नांदेडच्या दिशेने. नांदेडच्या जवळपास एक 10 किलोमीटरवर चहा वगैरे घेतला. नांदेडमध्ये आपण पोचलो 10 वाजता. हमालांची कांद्याची आवक खूप असल्यामुळे तिथे आम्हाला थोडं लेट आले. 12-12:30ला आपली गाडी खाली करायला चालू झाली. खूप उशीर झाला. आपण तिथून निघालो. वाटेमध्ये आपल्याला पारडी लोह्याच्या जवळ गुरुकृपा धाबा लागतो, तिथं आपण थांबलो. उशीर खूप झाला होता, भूक पण लागली होती. त्यानंतर आपण जेवण वगैरे ऑर्डर केलं. इथं जेवण ड्रायव्हरसाठी एक नंबर भेटतं. पार्किंगची सोय पण खूप छान आहे. रात्री 2:30 वाजता जेवण वगैरे केलं. जेवण करून निघालो. तिथेच आपल्याला पार्किंगमध्ये गाडी दिसली जिग्रो ज्ञानोबा पाटील यांची. खूप उशीर झाला होता, त्यामुळे त्यांना काय कॉल लावून उठवलं नाही. झोपेमध्ये असतील, गाडी चालवून थकवा आला असेल, त्यामुळे आपण त्यांना काय उठवलं नाही. तिथून आपण निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने. पुढील प्रवासाला लागलो. मित्रांनो बघू शकता रस्ता एकदम सुनसान, एक पण वाहन नव्हतं. त्यानंतर पहाटेचे 3 वाजता आपण पोहोचलो गावाकडे. मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.